ही थेट दृश्य आहेत गिरगाव चौपाटीवरील लालबागच्या राजाच्या विसर्जनाची ही दृश्य आहेत। लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडतंय त्याची ही दृश्य आपण बघतोय। सकाळपासून खरं तर लालबागच्या राजाचा गणपती हा गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला होता। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, आता तिथे विसर्जन सुरू आहे असे दृश्य दिसतात, काय माहिती? सुवर्ण, पुन्हा एकदा तुमचा प्रश्न विचारा जरा। उदय, तिथे विसर्जन सुरू झालेलं आहे, एक प्रक्रिया सुरू झालेली आहे असं दिसतंय आतापर्यंत। पुन्हा एकदा प्रश्न विचारा। तर गिरगाव चौपाटीची ही दृश्य आहेत, आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, विसर्जनाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे असं दृश्य असं दिसतंय तिथे। इतक्या वेळ नेमकं ही प्रक्रिया थांबून होती, काही अडथळे आलेले होते, पण आता पुन्हा सुरू झालंय असं दिसतंय, काय सांगशील? मी आता लालबागच्या राजाच्या तराफ्यावरती आहे आणि आता लालबागच्या राजाचा तराफा जो आहे तो बरोबर लालबागच्या राजा मूर्तीच्या पाटाच्या अगदी मागे आणण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी आपण पाहिलेलं आहे की भरतीचं पाणी जे आहे ते वाढत चाललेलं होतं आणि त्यामुळे एक प्रक्रिया जी आहे ती होता थांबलेली होती, कारण लालबागच्या राजाचा पाट आणि जे आपला तराफा आहे त्या तराफ्याच्या एकूण आपण पाहतो आहोत की तराफ्याचा जो लिफ्ट केलेला जो भाग आहे तो जुळला नव्हता आणि त्यामुळे आपण पाहतो आहोत की जुळणी झाली नव्हती। मात्र आता पुन्हा एकदा प्रयत्न जे आहेत ते सुरू झालेले आहेत। पाणी जे आहे ते ओसरू लागलेलं आहे आणि ओसरलेल्या पाण्यामुळे पुन्हा एकदा आपण ते पाहतो आहोत की लालबागच्या राजाच्या विसर्जनाची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। उदय, आता आणखी किती वेळ या सगळ्या म्हणजे विसर्जनाच्या प्रक्रियेला अजून लागू शकतो, काय अंदाज आहे? साधारणतः आपण बघतो की 4 तास होत आलेले आहे। सकाळी 8:30च्या सुमारास लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवरती आगमन झालं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रयत्न जे आहेत ते सुरू झालेले आहेत। लालबागच्या राजा मंडळ आणि स्थानिक कोळी बांधव जे टॉप परेड इथे त्यांनी आता प्रयत्न सुरू केलेले आहेत। पाणी हळूहळू भरतीचं जे आहे ते ओसरू लागलेले, जे अडथळा मुख्य करून करत होतं आणि लालबागच्या राजाची मूर्तीच्या बरोबर मागे हा तराफा आणण्यात आलेला आहे आणि या तराफ्यावरती आता लालबागच्या राजाचा पाट जो आहे तो आणण्यात येणार आहे आणि त्यानंतर खोल समुद्रामध्ये लालबागच्या राजाचं मूर्तीचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे। आपण पाहतो की भरतीचं पाणी जे आहे ते खूप वेगाने सकाळी वाढलं आणि त्यामुळे लालबागच्या राजाचा जो पाट आहे तो तरंगू लागला आणि तरंगलेला हा जो पाट आहे तो आणि तराफा यांची जुळणी जी आहे ती होत नव्हती आणि त्यामुळे काही अडचण निर्माण झाली होती। त्यामुळे तब्बल 4 तास थांबावं लागलेलं आहे आणि उशिराने आता लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते सुरू झालेलं आपण जे माझ्या मागे पाहू शकत असाल हा तराफा आहे आणि तराफ्याला आता इथे पुढे लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती आणण्यात येणार आहे। पाणी हळूहळू भरतीचं जे आहे ते ओसरू लागलं की मग प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे। आपण इथे समोर पाहत असाल की लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी जे सकाळी गणेश भक्त आले होते ते अद्यापही या समुद्र किनाऱ्यावरती गिरगाव चौपाटीवरती आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि हे सर्व गणेश भक्त जे आहेत ते आपल्या डोळ्यांसमोर लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते होताना त्यांना पाहायचे म्हणून आज सकाळपासूनच सर्व गणेश भक्त जे आहेत ते इथे थांबलेले आपल्याला पाहायला मिळतं। आज तराफा आहे आणि याच तराफ्याच्या पुढच्या बाजूला आता लालबागच्या राजाची मूर्ती आहे आणि त्या लालबागच्या राजाची मूर्तीचा जो पाट आहे तो आता या तराफ्यावरती आणण्यात येणार आहे। निश्चितच उदय, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर पुन्हा एकदा लालबागच्या राजाला या तराफावर आणण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। सकाळपासून हे प्रयत्न सुरू आहेत आणि आता पुन्हा एकदा ते प्रयत्न सुरू झालेले आहेत। लवकरच लालबागच्या राजाला या तराफ्यावर आणण्यात येईल आणि त्यानंतर बाप्पाचं विसर्जन पार पडणार आहे। सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्त देखील गिरगाव चौपाटीवर आहेत विसर्जनासाठी, बाप्पाला निरोप देण्यासाठी, त्यामुळे लवकरच ही सगळी प्रक्रिया पार पडेल असं दिसतंय। गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण बघतोय। लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा पण निरोप देण्यासाठी मोठा जनसागर तिथे लोटलाय, पण सकाळपासून लालबागच्या राजाला आणि या तराफ्याची नेमकी जुळणी होत नाहीये। त्यामुळे लालबागच्या राजाला या तराफ्यावर आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत। गेले 2-3 तास हे प्रयत्न सुरूच आहेत। समुद्राला भरती आल्यामुळे खरं तर समुद्राच्या पाण्याचा लोंढा वाढलाय आणि त्यामुळे मूर्तीला त्या तराफ्यावर आणणं आता अवघड झालेलं आहे। याची दृश्य आपण बघतोय, पण पुन्हा एकदा हे सगळे प्रयत्न सुरू झालेले आहेत।
लवकरच बाप्पांना त्या तराफ्यावर आणण्यात येईल आणि त्यानंतर मग बाप्पांचं विसर्जन पार पडेल. बरोबर आहे प्रियांका. आणि खरं तर दुसऱ्या दिवशी सकाळी लालबागच्या राजाचं विसर्जन होतं हे नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आहे. मात्र दरवर्षीपेक्षा यावर्षी थोडा उशीर झालेला आहे. काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत. गणपतीच्या मूर्तीचा पाट आणि तराफा यांची जुळणी बराच वेळ होत नव्हती. त्यात समुद्राला भरती आलेली होती आणि म्हणून ही भरती कमी व्हायची वाट पुन्हा बघितली गेली. यामध्ये थोडे तास लोटले गेले आणि आता पुन्हा एकदा विसर्जन प्रक्रिया ही सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. लालबागच्या राजाची मूर्ती आपल्याला पाठमोरी दिसतीये. हा तराफा मागे दिसतोय. मूर्ती अगदी गुडघ्यापर्यंत पाण्यात बुडलेली दिसतीये. तो पाट या तराफ्यावरती आणण्याचा प्रयत्न आणि मग विधिवत दरवर्षीप्रमाणे लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल. कोळी बांधव मोठ्या संख्येनं या तराफ्यावरती असतात कारण त्यांना समुद्राचा अंदाज या सगळ्याचा अनुभव असतो. म्हणून कोळी बांधव त्यासोबत लालबागच्या राजाच्या मंडळाचे जे काही कार्यकर्ते पदाधिकारी अशा पद्धतीने सगळेजण विसर्जनासाठी खोल समुद्रात या तराफ्यावरनं जात असतात. आणि सगळा जो जनसागर लोटलेला असतो या बाप्पाला निरोप देण्यासाठी तो मात्र गिरगाव चौपाटीवरती उभा असतो. अगदी बाप्पाची मूर्ती दूरवर समुद्रात जाईपर्यंत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष गणेश भक्तांकडनं केला जातो. सध्याची ही दृश्य आपण लालबागच्या राजाच्या मूर्तीची बघतोय जी अजून तराफ्यावरती आपल्याला दिसत नाही. हा केशरी रंगाचा तराफा आहे. इतर सगळे जे कोणी संबंधित मंडळी आहेत ती मात्र या तराफ्यावरती उपस्थित आहेत. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी विसर्जनासाठी ही मूर्ती खोल समुद्रामध्ये घेऊन जावी लागते. गिरगाव चौपाटीवरती दरवर्षी लालबागच्या राजाच्या मूर्तीचं विसर्जन होतं. मात्र सध्या ह्या मूर्तीचा पाट आपल्याला दिसतोय आणि ही मूर्ती दिसतीये ही तराफ्यापासून वेगळी दिसतीये. दरवर्षी या तराफ्यावरनं मूर्ती खोल समुद्रामध्ये बोटीच्या सहाय्यानं ओढून नेली जाते आणि मग एका विशिष्ट अंतरावरती गेल्यावर तराफ्यापासून लालबागच्या राजाच्या मूर्तीचा पाट हा वेगळा होतो आणि मग मूर्ती हळूहळू विसर्जित व्हायला सुरुवात होते. ही दरवेळची दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासून बघतच असतो कारण तासन तास या मिरवणुका चालतात. लालबागच्या राजाच्या उत्सव मंडपापासून ते गिरगाव चौपाटीपर्यंत तासन तास ही मिरवणूक चालते आणि मग अखेर दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी विसर्जन केलं जातं लालबागच्या राजाच्या मूर्तीचं. मात्र आता दुपारचा 1 वाजत आलाय. खूप उशीर झालेला आहे आधीच विसर्जनासाठी. मात्र आता पुढच्या काही वेळामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन होईल. त्यासाठी भरती जी समुद्राला आलेली होती ती कमी व्हायची वाट पाहिली गेली आणि आता जे अनुभवी आहेत एक्सपर्ट आहेत त्यांच्या प्रयत्नांनी लालबागच्या राजाची मूर्ती ही पाण्यामध्ये धरून ठेवण्यात आलेली आहे. तराफा एके ठिकाणी आपण बघतोय. संबंधित सगळे जे मंडळी आहेत ते तराफ्यावरती आहेतच. दरवर्षीप्रमाणे हा तराफा फुलांनी सजवण्यात आलेला आहे आणि या तराफ्यावरती मूर्ती एका विशिष्ट पद्धतीत ठेवली जाते जेणेकरून खोल समुद्रात गेल्यानंतर तराफ्यापासून ती वेगळी होते आणि हळूहळू खोल समुद्रात पाण्यामध्ये ती मूर्ती बुडण्यास सुरुवात होते, विसर्जित व्हायला सुरुवात होते. गिरगाव चौपाटीवरनं आपण ही दृश्य सध्या अगदी किनाऱ्यालाच दिसतोय. राजा मूर्ती ही अगदी किनाऱ्यालाच आहे. तराफा सुद्धा किनाऱ्यावरतीच आहे आणि अजून खोल समुद्रामध्ये ही मूर्ती घेऊन जायची आहे. त्यानंतरच ती विसर्जित केली जाईल. खूप उंच ही मूर्ती असल्यामुळे खोल समुद्रात खोल पाण्यामध्ये तिचं विसर्जन करावं लागतं. या मूर्तीचा पाट जो आहे आणि ही मूर्ती पूर्णपणे वाळूमध्येच उभी असलेली दिसतेय. गुडघ्यापर्यंत पाण्यामध्ये बुडलेली दिसतेय कारण समुद्राला भरती सुद्धा आहे. बाकीच्या बोटी सुद्धा आहेत. कोळी बांधव मोठ्या संख्येनं लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी खोल समुद्रामध्ये जात असतात. बऱ्याच बोटी असतात आणि हा मुख्य तराफा सुद्धा असतो ज्यावरती लालबागच्या राजाची मूर्ती विराजमान होते आणि एका स्पीड बोटच्या साहाय्यानं हा तराफा खोल समुद्रामध्ये नेला जातो आणि मग विसर्जन पार पडतं. तर ही सगळी दृश्य बघण्यासाठी सगळेच आतुर असतात. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा घर बसल्या आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा लालबागच्या राजाचं विसर्जन हे थेट दाखवतोय. मात्र यंदा थोडासा उशीर झालेला आहे कारण
लालबागच्या राजाच्या मूर्तीचा पाट आणि तराफा यांची जुळणी काही होत नव्हती, त्यामुळे दोरीच्या साह्यानं हा पाट सध्या धरून ठेवण्यात आलेला आहे आणि ही जुळणी झाल्यानंतरच मग खोल समुद्रामध्ये नेला जाईल. तराफ्यावरती पुढची बाजू एक चौकोन हा लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या पाटासाठी एक तयार केला, खास डिझाईन केलेला हा तराफा आहे लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठीचा. आणि बाकी मोठ्या संख्येनं बोटी सुद्धा या गणपती बाप्पासोबत खोल समुद्रामध्ये जात असतात. अनेक जण आपल्या कॅमेरामध्ये हा सोहळा कैद करत असतात आणि हळूहळू खोल पाण्यामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन होतं. तर हाच विसर्जन सोहळा आपण न्यूज 18 लोकमतवरती बघतोय. खरं तर या आधीच गणपती बाप्पाचं विसर्जन होणं अपेक्षित असतं, मात्र यंदा थोडा उशीर झालेला आहे. आता दुपारचा 1 वाजून गेलाय आणि अजूनही काही तज्ज्ञ मंडळी यांच्या सल्लामसलत करून ही सगळी विसर्जनाची प्रक्रिया पार पडेल. कोळी बांधवांना समुद्राचा अंदाज असतो, ते अनुभवी असतात, म्हणून त्यांच्या सल्ल्यानुसारच हा विसर्जन सोहळा पार पडेल. त्यासाठी लालबागच्या राजाचं जे मंडळ आहे त्याचे पदाधिकारी, कोळी बांधव आणि इतर सगळे एक्सपर्ट हे सगळे सल्लामसलत करूनच मग लालबागच्या राजाची मूर्ती ही तराफ्यावरती जुळवून मूर्तीचा पाट आणि तराफा यांची जुळणी झाल्यानंतरच ही मूर्ती खोल समुद्रामध्ये नेली जाईल. मात्र या सगळ्या प्रक्रियेला यंदा थोडा उशीर झालेला आहे. मात्र आता पुढच्या थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे आणि याची दृश्य तुम्हाला देखील प्रेक्षकांना न्यूज 18 लोकमतवरती थेट बघता येतील. मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे गणपती आहेत ते खास करून गिरगावच्या चौपाटीवरती विसर्जनासाठी येत असतात. गिरगाव चौपाटीचा परिसर जर आज आपण बघितला तर मोठा जनसागर उसळलेला असतो गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी. ही आपण अगदी किनाऱ्यावरची दृश्य बघतोय जिथे कमी पाणी आहे. याच कमी पाण्यामध्ये सध्या लालबागच्या राजाची मूर्ती ठेवलेली आहे. तराफा मागे दिसतोय, सगळेजण या तराफ्यावरती आहेत, सगळेजण वाट बघतायत विसर्जन नेमकं कधी बघायला मिळतंय. मात्र त्यासाठी थोडा उशीर झालेला आहे, दुपारचा 1 वाजून गेलाय. इतर जे काही छोटी मोठी मंडळं ती देखील विसर्जनासाठी तिथं आलेली असतात. विसर्जन झालं देखील अनेक गणपती बाप्पांचं, मात्र लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी थोडा वेळ लागलेला आहे आणि इतरही बोटी आसपास आपल्याला दिसत आहेत आणि या बोटींच्या माध्यमातून असंख्य लोक खोल समुद्रापर्यंत बाप्पाला निरोप देण्यासाठी जात असतात. लालबागच्या राजाची पाठमोरी मूर्ती आपण सध्या बघतोय आणि जो पाट आहे लाकडी पाट त्याच्यावरती ही मूर्ती सध्या किनाऱ्यालगतच उथळ पाण्यातच ठेवण्यात आलेली आहे आणि तो तराफा सुद्धा आपल्याला बाजूला दिसतोय जो दरवर्षी विसर्जनासाठी वापरला जातो. तो फुलांनी सजवण्यात आलाय आणि या तराफ्याच्या पुढच्या बाजूला विशिष्ट पद्धतीनं तो पाट आणि तराफा यांची जुळणी करून मूर्ती विराजमान असते आणि मग बोटीच्या साह्यानं ती खोल समुद्रामध्ये नेली जाते. मुंबईतल्या वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यांवरती कालपासूनच आपण गर्दी बघतोय विसर्जनासाठीची. काही घरगुती गणपती बाप्पा असतात, काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातले गणपती. या सगळ्यांना निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवरती सुद्धा कालपासूनच आपण भक्तांचा जनसागर उसळल्याची दृश्य बघतोय आणि खास करून लालबागच्या राजाचं विसर्जन बघण्यासाठी सुद्धा अनेक जण गिरगाव चौपाटीवरती हजेरी लावत असतात. मात्र लालबागच्या राजाचं विसर्जन अजून झालेलं नाही, मूर्ती अजूनही किनाऱ्यावरतीच आपल्याला दिसते. तासनतास या मिरवणुका चालतात. काल सकाळी 11च्या सुमारास विसर्जनासाठी निघालेला गणपती बाप्पा हा गिरगाव चौपाटीवरती पोहोचला खरा, मात्र आता दुपारचा 1 वाजलेला आहे, 1 वाजून गेलाय. मात्र अजूनही विसर्जन काही झालेलं नाही. थोड्याच वेळात आता पुढच्या थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन देखील पार पडेल. त्यासाठी अनेक जण आपल्याला दिसत आहेत ते या तराफ्याला धक्का देताना आणि हा तराफा ढकलत पुढे नेताना दिसत आहेत. भरतीची वेळ असली की मग थोडं कठीण जातं ही मूर्ती तराफ्यातनं खोल समुद्रामध्ये नेण्यासाठी आणि म्हणूनच आता हळूहळू हा तराफा ढकलत पुढे नेला जातोय जेणेकरून मूर्तीचा पाट आणि तराफा यांची जुळणी होईल. आणि ही जुळणी एकदा झाली की मग ही मूर्ती खोल समुद्रात नेण्यास काहीच अडचण नाही. मग थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जनाची दृश्य आपल्याला थेट न्यूज 18 लोकमतवरती पाहता येणार आहेत. हा तराफा हळूहळू पुढे नेला जातोय जेणेकरून मूर्तीचा पाट तराफ्यावरती जुळवला जाईल. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, पोलीस
त्यासोबत काही अनुभवी कोळी बांधव हे या तराफ्यावरती आवर्जून उपस्थित असतात, जेणेकरून यशस्वीरित्या हे विसर्जन पार पडेल. भरतीच्या वेळा आणि त्यातच तराफ्यावरती मूर्तीचा पाठ यांचा न झालेला जुळणा यामुळे यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी थोडा उशीर झालेला दिसतोय. मात्र आता तराफा हा मूर्तीच्या दिशेनं पुढे सरकवला जातोय, जेणेकरून हा पाठ तिथे जुळवला की मग गणपती बाप्पाची मूर्ती ही खोल समुद्रात नेता येणं शक्य होणार आहे. गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण थेट बघतोय. काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनासाठी निघालेले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातले गणपती बाप्पा, काहींचं विसर्जन झालेलं आहे, काही घरगुती गणपतींचं देखील काल विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी झालेलं आहे. आणि लालबागच्या राजाचं विसर्जन हे पुढच्या काही वेळात होणार आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव हे तिथेच उपस्थित आहेत, त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊयात. उदय, आता हा तराफा हळूहळू मूर्तीच्या दिशेनं मागून नेण्याचा प्रयत्न केला जातोय, ते आपल्याला दिसतंय. आता पुढची स्टेप काय असणार आहे, काय माहिती द्याल? उदय, तुम्हाला आवाज येतोय? गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. लालबागच्या राजाची मूर्ती ही पाठमोरी दिसते आपल्याला, जी या तराफ्यामध्ये सेट करून पुढे विसर्जनासाठी नेली जाईल खोल समुद्रामध्ये. आणि हा विसर्जन सोहळा नेहमीप्रमाणे यंदा देखील तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती बघायला मिळेल.